नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आपल्याला नवरात्रीमध्ये कोणतेही शारदीय नवरात्री असो किंवा हे आपले चैत्र नवरात्री असो किंवा अजून 2 गुप्त नवरात्री असो, तर उपवास करण्याची खूप इच्छा असते. मलाही आहे. पण काय होतं की आपली तब्येत बरी नसते. आपण इच्छा असून सुद्धा 9 दिवस उपवास नाही ठेवू शकत. आपल्याला गोळ्या चालू असतात किंवा काय. तर आपल्याला उपवास धरायचा आहे पण जमत तर नाही आहे. तर मग ह्याच्यावर एक महर्षी व्यास ऋषींनी एक सुंदर पर्याय निवडला आहे की 9 दिवस उपवास करायला नाही जमलं ना तर प्रतिपदेपासून सुरुवात करायची. म्हणजे प्रतिपदेला एक उपवास करायचा आणि सप्तमी, अष्टमी, नवमी ह्या तिन्ही दिवशी उपवास करायचा. प्रतिपदा सुद्धा सुटली असेल, चला जाऊ द्या. पण सप्तमी, अष्टमी, नवमी ह्या 3 दिवस जर उपवास केला आणि देवी आईची साधना केली तर तुम्हाला 9 दिवसांचं फळ मिळेल असं महर्षी व्यास ऋषींनी शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे ते 3 दिवस उपवास करून तुम्ही 9 दिवस उपवास केल्याचं फळ स्वतः मिळवू शकता. पण देवी आईची साधना, नामस्मरण आणि मन साफ ठेवा, अंतःकरण साफ ठेवा. शेवटी शुद्ध मन, निष्पाप मनच देवी आईला आवडत असतं. कारण लहान बाळं आपल्या आईला का आवडतात? का तर निष्पाप असतात ती. आणि जसजशी मोठी झाली तरी पण ती आईला आवडतातच, परंतु त्यांच्यामध्ये मग लग्न होतं वगैरे, काही हेवे दावे चालू होतात. नवरा बायकोंच्या ह्याच्यामध्ये आई मागे पडते. म्हणून म्हणजे सगळ्यात जास्त जवळचं लग्न झाल्यापेक्षा जेव्हा ते लहान बाळ असतं तेव्हाच आईला प्रिय असतं, कारण ते खूप निष्पाप असतं. तसंच आपलं मन ठेवा, जे होतंय ते आईच्या मर्जीने होतंय असं म्हणा आणि नामस्मरण करत राहा, उपाय करत राहा. उपवास करायला 9 दिवस नाही जमलं तर सप्तमी, अष्टमी, नवमीच्या दिवशी उपवास करा, ओटी भरा, सप्तशती वाचा, बगलामुखी शतनाम स्तोत्र वाचा, कामाख्या आईचा मंत्र म्हणा, तुळजाभवानी मातेचा मंत्र म्हणा. ह्या सेवा करा आणि हे सगळ्या सेवा करताना आपल्या मनात कुठेच पाप येतच नाही. आपलं अंतःकरण शुद्धच राहतं, कारण नको त्या गोष्टी आपल्या मनात येतच नाहीत, जागाच नसते त्यांना. त्याच्यामुळे नक्की ह्या सेवा करा आणि खुश राहा, आनंदी राहा.